नगरसेवक येतील मतं मागायला, काय बोलाल त्यांना? नगरसेवक आले ना उभा नाही करणार मी तर. आमच्याकडे पाणी नाही आहे प्यायला. वोटिंग झाले की नंतर इथे कोणी येत नाही, कोणी बघत नाही. आमच्या इथे पाणी नाही आहे. लादीकरण त्यावेळेस झालं, त्याच्यानंतर एकदाही लादीकरण झालेलं नाही आहे. मतदान आले की ठाकरे आई तू शिंदे आई तू सगळी येते ती. जेव्हा आम्ही मरायला लागलो तेव्हा कोण नाही येत. मराठी माणसांचे मतं मराठी माणसांना, जो आमच्यासाठी येणार आम्ही त्याच्यासाठी येणार. मग आम्ही नेत्याला देणार नाही, तो आम्हाला काय दिला पाहिजे. आम्ही त्यासाठी नाही, तो आमच्यासाठी आहे. तो आमच्यासाठी जेव्हा काम करणार आम्ही आमचं एकच काम आहे की त्याला मत देणं चांगल्या प्रकारे, जे काय असेल ते जो काम कराल ते. कुणाला देणार संधी? आमची इच्छा होईन त्यालाच देणार आता. ते इच्छा झाली असेल ना मतदानाला आता. सांगून जमतं का? हा, यालाच देणार. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरग आणि तुम्ही पाहताय बघतोय रिक्षावाला. खरं तर आता आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि कुठेतरी लोकांचे प्रश्न जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं, लोकांची मतं जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता लोकांमध्ये जाऊया आणि लोकांचे प्रश्न जाणून घेऊया. तर तुम्हाला असं वाटेल की रिक्षा का? तर बाबांनो, याच रिक्षाने, खरं तर आता आपण मुंबईत आहोत तर याच रिक्षाने मुंबईतले खड्डे पाहिले आहेत, याच रिक्षाने मुंबई तुंबलेली पाहिली आहे, याच रिक्षाने मुंबईतली गटारं जी आहेत ती उघडी पाहिलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याच रिक्षाने तुमची लव्ह स्टोरी पाहिलेली आहे, याच रिक्षाने तुमची भांडणं पाहिली आहेत आणि तुमचे अनसेन्सर्ड काही गोष्टीसुद्धा पाहिल्या असतील. फार खोलात जात नाही मी, पण असो, सध्या आपण रिक्षामध्ये बसू आणि जाऊ. आता विचार करतो आपण कुर्ल्याला जाऊ आज आणि कुर्ल्यातल्या लोकांच्या मनात काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर चला माझ्यासोबत. सध्या आपण आलोय कुर्ल्यामध्ये आणि आत्ता आपण इथे काही लोकांशी संवाद साधूया. पण लोकांना जमवावं लागणार आहे, पण त्यासाठी माझ्याकडे एक शस्त्र आहे. नेहमी आमचं हे शस्त्र असतं, पण आज माझ्याकडे हे शस्त्र आहे. आपण ह्या शस्त्रामार्फत लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करू. काकू इकडे या, तिकडे काय बसला, इकडे या. बोला बोला, आमच्याशी बोला. आम्ही तुमचे नेते येतात की नाही माहीत नाही तुमच्याकडे, पण आम्ही आलो तुमचे प्रॉब्लेम जाणून घ्यायला. तर ज्यांना कुणाला बोलायचं या. दादा इकडे या, काकू या. आता आपण लोकांशी बोललेले लोक येत आहेत, तर आपण लोकांशी चर्चा करू. अर्थात लोक जमायला सुरू झालेली आहे. काय म्हणतं, नाव काय तुमचं? माझं नाव ज्योती दीपक जाधव. मी इथली रहिवासी आहे. मला इथे आता 50 वर्ष झाली. मी इथली रहिवासी आहे. आमच्या इथे अण्णा मलाही जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यावेळेस फक्त एकदाच लादीकरणचं काम झालं आहे. त्याच्यानंतर इथे कोणीही येत नाही, कोणी डुंकून बघत नाही. आमच्याकडे पाणी नाही. आता कोण नगरसेवक कोण होता? आता नगरसेवक आता तर सध्या कोणी नाहीच आहे. आता मागच्या वेळेला जे इलेक्शन झाले होते तेव्हा कोण होते? वेळेस तुरडे, संजयभाई तुरडे होते. आले होते का 5 वर्ष? नाही, 5 वर्षात कोणी इकडे येत नाही. एकदा वोटिंग झाले की नंतर इथे कोणी येत नाही, कोणी बघत नाही. आमच्या इथे पाणी नाही आहे. लादीकरण त्यावेळेस झालं, त्याच्यानंतर एकदाही लादीकरण झालेलं नाही आहे. बाथरूमची हालत तुम्ही बघा जाऊन, इतके घाणेरडे बाथरूम असतात, पण बायकांना दुसरीकडे जायची सोय नाही. त्यामुळे बाथरूम तिथे तेवढा एकच. मग आता त्यांना तिकीट दिलं तर काय मतदान करणार की नाही त्यांना? आमच्या इथे आमच्या कामं करून दिली ना तर आम्ही मतदान करू. नाही मला सांगा, 5 वर्षात एक असं कोणतं काम झालंय का की बाबा ते 100% झालंय? नाही, कोणतंच नाही. पाण्याचं तर एवढं हाल आहेत ना, आम्हाला पाणीच नाही अजिबात. आता तुम्हाला एक प्रश्न विचारू. सध्या राज्यात किती पक्ष आहेत, कुणाकुणासोबत कुणाची युती आहे का माहिती आहे का? नाही, एवढं काय माहिती. तुम्ही सांगा. एकनाथ शिंदेसोबत कोण आहे? एकनाथ शिंदे सोबत कुणाची युती आहे? बीजेपी वाल्यांची. हां, आणि अजितदादा पण आहेत ना? अजितदादा. हो. पण ते मुंबईत नाहीत त्यांच्यासोबत आता कदाचित. नाही, मला राजकारणातलं एवढं काही मी बोलू शकत नाही. तर राज ठाकरे उद्धव ठाकरे पण एकत्र आलेत काल. काय होईल असं वाटतं? मराठी आहेत ना सगळे? ते आले, एकत्र आले तर काहीतरी चांगलं होईल. कारण पहिल्यापासून शिवसेना एकत्र आहे तर काहीतरी चांगलं झालेलं आहे. काहीतरी काम होईल, मला पण असं वाटतंय. दोघे एकत्र आले, ठाकरे गट एकत्र आलं तर काहीतरी चांगलं होईल. काँग्रेस बीजेपीवाल्यांनी तर एवढी महागाई करून ठेवली. गॅसचा बाटला आम्हाला परवडत नाही. जिथे 350 रुपये आम्ही देत होतो तिथे आम्हाला आता 900 रुपये द्यावे लागतात. महिन्याला 900 रुपये गॅसच्या बाटल्याला जातात. एवढा घरामध्ये पगारही नाही त्याचा. काय तुझं नाव काय? अक्षय महाडिक. काय करतो? मी माझा आपला स्वतःचा व्यवसाय आहे छोटासा, चेअरचा. ते काम करतो मी, रिपेअरिंग करतो, नवीन सगळं असं काम करतो. काय वाटतं कुणाची सत्ता येईल?
सत्ता बघा, जो काम करेल त्याची सत्ता आहे, पहिली तर गोष्ट ही आहे. बट आता सध्या काम तो कोण करतच नाही आहे. आता आमच्या इथं तुम्ही बघायला गेलं तर झोपडपट्टी पुनर्वसनचं आम्ही लोक इतका वर्ष बोलतोय की करतील सगळेजण, पण अजून झालंच नाही आहे. कारण आता म्हणजे झालं तर आहे, अर्ध्या प्रकारे झालं आहे, असं नाही की नाही झालं आहे. बट कसं झालं आहे, अर्धे घरं आहेत आणि अर्धे नाही आहेत, अशातला भाग आहे. म्हणजे अपात्र त्याचं सिस्टम चालू आहे. बट सगळ्यांचे एकदम नाहीत. आता जे राहिलेत अर्धे खाली, त्या लोकांना असं आहे, आता तुम्ही खालच्या साईडला गेलात त्या लोकांचे अर्धे घरं गेलेत, तर 4 घरं सोडलेत तर 3 घरं सोडली नाहीत, म्हणजे घेऊन नाही गेलेत. अशा त्या कारणामुळे माणसांना हे बेसिक तुमच्या इकडचे इकडचे प्रॉब्लेम आहेत. हां. पण आता मुद्दा कसा आहे माहिती आहे का, इकडे बेसिक कन्फ्युजन आहे लोकांमध्ये युती संदर्भात, कोण कोणासोबत आहे. तर मला सांग, तुला माहिती आहे कोण कोणासोबत आहे? मला त्याबद्दल संदर्भात एवढं काय माहीत नाही की कोण कोणासोबत आहे, कोणासोबत नाही. मतदान कसं करणार माहित नसेल तर? आता ते आता सांगतील ना, प्रचार करतात, तर आपल्याला समजेलच की नक्की कोण आहे, कुठचं आहे, काय आहे ते. असं तर आपल्याला समजेलच की कोण कोणत्या ह्याच्यातून उभा आहे, कोण कोणत्या ह्याच्यातून उभा नाही. आता आमचं तर एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांचं जो काम करेल त्याला आमचं मत असणार. आता मत असणार तू बोललास. समजा मी तुला एक प्रश्न विचारतो. समजा तुमच्या नेत्याला काहीतरी तुला द्यायचं आहे, फक्त ते मत नाही, काय देणार तू, काय देशील? बघा, मत आम्ही नेत्याला देणार नाही, तो आम्हाला काय दिला पाहिजे. आम्ही त्यासाठी नाही, तो आमच्यासाठी आहे. तो आमच्यासाठी जेव्हा काम करणार, आमचं एकच काम आहे की त्याला मत देणं चांगल्या प्रकारे, जे काय असेल ते. जो काम करेल तर तो जो काम करेल, आमचं एवढंच म्हणणं आहे, जो काम करेल त्याला आम्ही त्याला मत देणार, बस. बाकी काय आमचं म्हणणं नाही त्याचं. ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, काय वाटतं? साहेब, ते एकत्र दोघं भाऊ एकत्र झाले, खूप चांगलीच गोष्ट आहे आणि ती गोष्ट चांगली असल्या तर मला कारणामुळे सांग, महापौर कोणता व्हावा, मराठी व्हावा अमराठी व्हावा? मराठी महाराष्ट्र म्हणजे मराठीच पाहिजे ना, दुसरा कोण नकोच ना. महाराष्ट्र म्हणजे मराठीच पाहिजे, मराठीशिवाय कोण नको. काय तुम्ही या, तुमच्याशी बोलूया. काय नाव काय तुमचं? दिलीप मोहिते. काय करता? जॉबला आहे कार्गोमध्ये. काय वाटतं एकंदरीत परिस्थिती इकडची मुंबईची बघितलं? आमच्याच आता त्यांनी जे बोललं तसं सेम आहे. आणि अर्ध्या लोकांना रूम देतात, ते अर्ध्या लोकांना देत नाही. आणि आता कसं होतं आहे, आमच्या इथे 100 झोपडपट्टी आहे समजा, त्यातल्या 30 जणांना भेटतात, ते 70 जणांना भेटत नाही. त्यात काय चूक होतंय? कोणाची याच्यामध्ये? हा? चूक कोणाची? सरकारची आहे. हां, आमची त्यात काय चूक आहे? आता अपात्र पात्र तुम्ही ठरवा ना ते. आता इकडचे सर्व जुने रहिवासी आहे. तुम्ही आता इकडे कुठल्या पण बायला घ्या, स्वतःचे रूम आहे, पण त्यांचं का अनिट केलं, कारण काय आहे? नगरसेवक कुठे आहेत मग तुमचे? नगरसेवक आता सध्या आता होईल ना. नाही, आधी जे होते भले आता काय नाही केलं त्या हां लोकांनी. हां. पोलीस काय नाही केलं. आता जे भेटतं तुम्ही जाऊन विचारलं ना त्यांना, का नाही केलं, का नाही आलं? 5 वर्षात दिसले होते का? कोण नाही दिसलं. आता सर्व येणार. हां, आता सर्व येणार आहे. आणि आता सर्व कामं पण व्हायला लागले. थोडे होतात ते, थोडे नाही होते. माणसं बघून इथे कामं करतात ते. आपल्याला ते नाही पाहिजे. एकत्र येऊन कामं करा, बस. आता आले मत मागायला की काय बोलाल त्यांना? आम्ही हेच बोलणार, कामं करून द्या. आमचे एकत्र पाहिजे ना आम्हाला. असं नाही की अर्धे गेले तर अर्धे इथे राहणार, असं नको आम्हाला. आम्हाला आमचे आता बघा किती हे सर्व इकडचे जुने मला सांगा, मला सांगा, बरोबर आहे सगळं, तुमचा रूम आहे वगैरे सगळं बरोबर आहे. आता हे निस्तरायला कुणाची तरी सत्ता लागते, ठीक आहे. आता इतकं खरकटं झालंय, कोण कुणासोबत आहे कळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे कोण कुणासोबत आहे सध्या? कोण अजूनपर्यंत डिक्लेअर कुणाला नाही. पण आम्ही आहे, जो काम करणार आम्ही त्यालाच वोट देणार, बस. अजून काय नाही. आपण इकडे अजून काही हा व्यवसाय करतात कुठला तरी. काकू, तुमचा व्यवसाय आहे का? काय करता एक्झॅक्टली याचं? नेटबोर्ड सर, नेटबोर्ड सर, आणि कुणाला देत आहे? कंपनीला. काय प्रॉब्लेम काय आहेत तुमचे? आमच्या इकडे गटारे साफ होत नाही, झाडूवाला येत नाही, आणि आम्हाला बिल्डिंग दिली तर आम्हाला एकत्रच द्या बिल्डिंग सगळ्यांना. एक घर ठेवू नका, एक घर घेऊ नका, सगळ्यांना एकत्र द्या. थांबा, तुमच्याकडे पण भांडू नका, तुमच्याकडे पण येणार मी. थांबा, मला सांगा, नेता आला होता भेटायला? कोण नगरसेवक वगैरे आले होते का भेटायला? कोणच येत नाही आमच्या इकडे, कोणच येत नाही. जो येईल त्याला आम्ही वोट देणार. काय फक्त मतं मागायला येतात? हा, मत मागायला येतात, आता येत नाही. मग बोलायचं ना त्यांना, फक्त मतं मागायला येतात. ते बोलता का तुम्ही? आता येऊ दे ना, बोलणार ना आम्ही. काय बोलणार, मला बोलून दाखवा. ते त्यांनाच बोलणार ना आम्ही. थांबा, बोला, तुम्ही बोला. आमचं कसं म्हणणं आहे, तोडायचं तर एक लाईनचं सगळं तोडा, एक पट्टा, आणि एकाच बिल्डिंगमध्ये द्या. मला कळलं तुमचा हा प्रॉब्लेम, मला कळला. आता तुम्ही इतकी वर्ष राजकारण पाहिलंय, काय वाटतं कुणाची सत्ता येईल? फडणवीस, शिंदे साहेब, ठाकरे साहेब? की 17 जण येते ते. मतदान आलं की ठाकरे आई येतोय, शिंदे आई येतोय, सगळे येते ते. जेव्हा आम्ही मरायला लागलो तेव्हा कोण नाही येत. मग काय करायचं मग आपण आता? काय करायचं म्हणजे? काय करायचं आता? हायची चाललंय की बरंच चाललंय, आता काय करायचं त्याला? तुम्हाला राग येत नाही का? कसला राग येतो त्याला? काय करायचं? बळ नाही ना, राग मस्त येतोय.
काय करायचं म्हाताऱ्या माणसाला 12व्या खोलीवर देतात कुठं 13व्या खोलीवर म्हातारी माणसं चढू शकतात उद्या लिफ्ट बंद झाल्यावर काय करणार मग तुम्हाला तोडायचं ते एक लाईन तोडा ना मग ही तिथल्या दोन तिथल्या दोन मग कुठली माणसं कुठं कोंबत्यात कुठली माणसं कुठं घालतात आता येतील नगरसेवक मतं मागायला. येणार ना पाया पडणार आता मग पाया पडून होईल का काय पाया पडून होईल का सगळं? काय होणार आहे ज्याच्या मनात आहे त्याला देणार ते शिंदेसाहेब मध्यंतरी लाडक्या बहिणीचे पैसे करते होते. लाडक्या बहिणीचे पैसे होते ना शिंदेसाहेब. शिंदे साहेबाचं लाडक्या बहिणी देतात मग 80 वर्षाच्या म्हातारीला नाही येत विचारायचं ना का देत नाही. हा ती म्हणतो तुमची पोरं सोडून द्या आणि एकच बायचं कार्ड पाहिजे म्हणजे ह्याच्या 300 रुपयासाठी लेकरं सोडून द्यायची पोरं सोडून द्यायची. तुम्ही कोणाला देणार मत सांगा मला. कोणाला कोणत्या पक्षाला मत? त्या टायमाला कुणाला द्यायचं ती मर्जी आपली हा आहे का नाही विचार करून द्यावं लागेल ना मत. हं? विचार करून द्यावं लागेल. विचार करून देणार ना काय मग काय कोणाचं वातावरण वाटतं तुला? आता युती झाली आहे दोघं भावांची. मराठी माणसांचे मतं मराठी माणसांना, जो आमच्यासाठी येणार आम्ही त्याच्यासाठी येणार. तू साऊथ इंडियन आहेस पण मराठी माणसाला सपोर्ट करतो. हां, मराठी माणसांना सपोर्ट करणार. आपण लहानापासून सगळ्यांना सपोर्ट केला, कोण आमचा ऐकत नाही. सगळे त्यांच्या मेन माणसांसाठी कामं करतात. माणसं बघून चेहरे इथं होतात सगळं कामं. हां आता ठाकरेंना का देणार संधी? हां, मराठी माणसं येऊन द्या ना, मराठी माणसांना सपोर्ट करा. माझं मत मराठी माणसांना. ते तर भाजपचे नेते असं म्हणतात की महापौर झालं तर हिंदू महापौर होईल. ते मराठी असं स्पेसिफिक म्हणत नाहीत. तुला काय वाटतं? मराठी माणसंच BJPला पुढे करतात. मराठी माणसांना बोलतात ना, मराठी माणसंच पुढे करून BJPला पुढे करतात. अच्छे दिन आगे बुरे दिन आले. आज गरीब मरतोय. अजून त्यांच्याच माणसांचे 4 रूम 5 रूम आहे. तुमच्याकडे तुमच्या एरियामध्ये माणसं असतात की खड्डे असतात? आता मला भेटलंय कोयनूरला रूम. कोयनूरला मी काय विचारलं, तुमच्याकडे माणसं असतात की खड्डे असतात? खड्डे रस्ती आहे, सोल्युशन नाही विचारलं. काही नाही याच्यावर. आमदार काय नाही, खाली आश्वासन देतात आम्ही येतो. नगरसेवकाचं काय? नगरसेवक काय नाही, नगरसेवक खाली येतात इलेक्शनच्या टायमालाच येतात, बाकी दिवस नाही येत. मला सांग, आता शिंदे पण आहेत. शिंदे म्हणतात शिंदेनी ते म्हणतात मी खूप काम केलंय. फडणवीस साहेब म्हणतात आमच्या या स्कीम त्या स्कीम. तर ते नाही म्हटलं तरी बघ विधानसभेला ते जिंकून आले. किती नाही म्हटलं खाली ते स्कीम बायकांना आहे, माणसांचा काय ऐकत नाही. इथं खाली साडी वाटत, कुकर वाटत, सगळे वाटणे होतात. कुकर तू नाही घेतला का? कुकर नाही घेतला का आम्ही मराठी येतं मराठी माणसांना सपोर्ट करणार ना भाऊ. मराठी आम्ही कशाला घेणार? आमच्यासाठी जो येणार आम्ही त्यासाठी येणार भाऊ. आमचे मत मराठी माणसांना. खूप महत्त्वाचा विषय हा. मित्र खरं तर साऊथ इंडियन आहे, पिल्ल आहे याचं आडनाव, पण हा म्हणतोय की मराठी माणसाचं मत हे मराठी माणसालाच जाणार. कुठेतरी आपण पाहिलं तर कालच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झालेली आहे आणि हा एक खूप चांगला सिग्नल म्हणू शकतो. अर्थात त्या दोन्ही बंधूंसाठी जर अशी मराठी माणसं पण त्यांना जर समर्थन द्यायला लागली तर अर्थात कुठेतरी निकाल देखील निर्णायक ठरू शकतो. काय वाटतं, कोणाची सत्ता कोणाची पण होऊ द्या, कामाशी मतलब आहे आपल्याला. काम चांगलं होऊ द्या, सत्ता कोणाची पण असू द्या, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. मराठी माणसाचे असावे. महापौर मराठी माणसाचा असा? हो नक्की 100%. कामं कुणी केली तरी चालतात ना, पण हो मराठी माणूस पाहिजे फक्त बस. महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्रीयन पाहिजे बस. ते भाजपवाले म्हणतात, भाजप आशिष शेलारांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मध्यंतरी. ते म्हणतात हिंदू महापौर होणार, पण ते असं म्हणत ना की मराठी होणार. नाही, हिंदू असं स्पेसिफिकली आपण कोणाला बोलू शकत नाही, पण महाराष्ट्र तर मराठीच हे माझं म्हणणं आहे. आता तामिळनाडूमध्ये थोडी ना आपण आपला मराठी माणूस तिथं थोडी ना कुठला बाहेरचा असू शकतो, तो तिथलाच राहणार ना शेवटी. मग शेवटी महाराष्ट्र म्हटलं तर मुंबई म्हटलं तर मराठीच, आणि मराठी माणूसच महापौर आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मुंबईत तरी सध्या मराठी झाला पाहिजे. आता हे जर समज झाला अमराठी तर असं झालं तर नाही पाहिजे मुळात, पण भाजपचा झाला तर अमराठी होईल असं वाटतं का? असं आता आपण तरी ठरू शकत नाही की भाजपची सत्ता येणार किंवा मत कुणाला सांगून टाक. नाही, मी माझं मत हे नेहमी आपलं पर्सनल असं होते, कधी कोणा सांगू नये. ते कुणालाही द्या, पण कधी आपलं मत. मला सांग, ओरिजिनल शिवसेना कोणती? माझ्या मते तरी जाऊ हा बरोबर. काय बोलतात, बोला. उबाटा म्हणजे काय? ओरिजिनल बंबईमध्ये उबाटा झाली पाहिजे. तुम्ही बंबई म्हणताय, मुंबई असलं पाहिजे. मुंबई. मुंबईमध्ये ना. मुंबई का म्हणालात? बंबई का म्हणालात? मुंबई आले तुमच्याकडून, तुमच्या तोंडात बोला म्हणून बोललो मी. मी बंबई बोललोच नाही. मग आणि विशेष म्हणजे काय, मराठी माणसाचं काय चालत नाही हल्ली. BJP वाले काय करतात, ते जे करेल ते पूर्व दिशा.
असं चाललेलं आहे हल्ली. काय झालं आमच्या एरियात काहीच होत नाही. कोणच काय काम करत नाही. कोण काय काम करते सांगा बघू. अहो प्यायला पाणी लवकर भेटत नाही. तुम्ही म्हणताय काम करत नाही आणि बीजेपीला सत्ता आली विधानसभेला अहो, त्यांची. कुठली सत्ता येऊन आम्हाला काय त्या जाळायच्या त्या सत्तेला काय जाळायचं त्या सत्तेला काहीच होत नाही आमच्या एरियामध्ये. मग सत्ता कशी तर तुम्ही म्हणताय कामं होत नाहीत काय होतं मग सत्ता कशी आता मामा आता चालू केले कुठे तर आता आमच्या इकडे कामं चालू केलेत. कोणते मामा हा हा काय 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 सत्ता बोलताय तुम्ही, बटन त्यांच्या हातात. कोणतं बटन जे असेल ते कोणतं बटन जे असेल ते बटन आता आणखी परत कुठलं येईल ते. हा ईव्हीएमचं बोलताय का बटन म्हणजे हो 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 आता स्पष्ट बोला ना का घाबरता कशा EVM काय झालं माहित आहे. आम्ही दिवसभर तिकडेच होतो त्या टायमाला. अचानक गेम फिरते इकडे. असे सत्ता चालते इकडे. आता नगरसेवक येतील मतं मागायला काय बोलाल त्यांना नगरसेवक आले ना उभा नाही करणार मी तर. आमच्याकडे पाणी नाही आहे प्यायला. 4-4 तास एवढंसं पाणी येते एवढंसं. त्या पाण्यासाठी थांबावं लागते 4-4 तास. कसली सत्ता घेऊन बसताय. राग येतो का राग येतो म्हणजे आलाय आता तुम्ही विचारता ते राग आलाय. माझा राग आलाय तरी विचारता ते राग आलाय. बोला. समजा नेत्याला जर तुम्हाला मत द्यायचं नाही दुसरंच काहीतरी द्यायचं काय द्या नाही मत एक सोडायचं नाही. मत हे आपलं हक्क आहे द्यायचं. पण ते कुणाला त्याचा विचार करून देणार या टायमाला. कारण का पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे आमच्यात. आहे का ना बिजो पाणी आहे का आपल्या इकडं. मग राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले राज ठाकरे उद्धव ठाकरे आले ना मराठी माणूस जेवढं येईल तेवढं भरा इकडे. हां हे सांगायचं मला. अहो मराठी माणूस येईल तेवढं बरं ना. आताचा नगरसेवक कोण आहे कुठला नगरसेवक कोण होता आता आता नाही बरोबर आहे रे तू मागच्या वेळेचा मागच्या इलेक्शनला नगरसेवक कोण 10 वर्ष नगरसेवक आहे. तो नगरसेवक काय कोण आहे मराठी आहे ना. हो तो नगरसेवक मराठीचा ना पण मराठी हेच केलेलं आहे फक्त. त्याने काहीच केलं नाही आतापर्यंत. तुम्ही म्हणताय मराठी माणूस आला तर बरं होईल. तो मराठी असून तरी काय उपयोग आहे. आता महापौर झाला पाहिजे आपला मुंबईचा. तो पण मराठीच होता आधी. कुठे होता मराठी साहेब. फक्त तुम्ही चॅनल एक फिरवता ना गोरगरिबांचं लक्ष देऊन जरा फिरवा. दुसरं काय म्हणणं आहे बोलायचं मला. नाही बोलून जाऊ तुम्ही सगळा राग काढून जा. रागचा सवालच येत नाही कुठे. काय आम्हाला फक्त जे समस्या आहेत ना ते पुरवल्या पाहिजे. दुसरं काही नाही. जे आपल्या समस्या आहेत ना ते पुरवल्या पाहिजे. गाव कोणतं तुमचं आपलं सोलापूरचं. हो म्हणजे नोकरीसाठी इकडे असतात. नोकरीसाठी आलोय रिटायर झालोय परत 10,000मध्ये काम करतोय. काय करायचं काय सांगा. आता शिंदेंनी मध्यंतरी एवढं लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे दिले होते. चांगल्या योजना वगैरे पण आणतायत ना त्या. अहो साहेब तुम्हाला खरं सांगू मी पेन्सिल पण नाही मला. आधी त्या पेन्सिलसाठी काहीतरी करायचं खटाटोप झाले. पेन्सिल पण नाही साधी. असं आहे. तुमच्याकडे पैसे वगैरे वाटतात का हो इलेक्शनला. ते वाटत असतील खाणारे खात असतील. आम्ही तर 1 रुपया पण नाही घेतला कोणाचा अजून. पण वाटतात आता ते मी सांगू शकत नाही. वाटतात की नाही वाटतात ते मी सांगू शकत नाही. हां अच्छा ठीक आहे. जाऊ आपण रिक्षाला नको वाढवूया रे. अजून काही आहेत का मंडळी बघूया. कोण बोलणार अजून इथे आहेत काही मंडळी. हा यांच्याशी आपण बोलू. जाऊ दे रिक्षा येणार काऊ कुणाची सत्ता येईल असं वाटतं. कोणाची सत्ता येणार आहे वाटतंय. सत्ता कोणाची आमचं काय भलं होणार आहे का. सत्ता कोणाची पण आली आमचं भलं होणार आहे. आम्हाला सत्तेशी घेणं देणंच नाही पडलेलं. आम्हाला आमच्या भल्याशी पडले. कारण सत्ता फक्त तुम्ही राजकारण चालवायला आमचं कोण बघणार आहे. जर आम्ही वोटच नाही केलं तर तुमचं राजकारण तर पुढे चालेल का. पण पब्लिक बोलते तो आमचा हक्क आहे. आम्हाला वोट करणं भाग आहे म्हणून पब्लिक प्रत्येकजण वोट करते. नोटाला वोट केलं तर नोटाला वोट किती पडणार आहेत. नोटाला वोट करून तर काय उपयोग आहे. दुसऱ्या क्रमांकाचा तो विजयी. मग तेच होणार आहे ना. म्हणून तर गपचूप जाऊन कोणाला मत करून यावं लागतं. नाही तर वोटिंग करायला कोणाला सध्याला इंटरेस्ट नाही राहिलेला आहे. तुमच्या मनातला पक्ष कोणता आहे. तुमच्या मनातला नाही तर त्याला सत्ता मिळेल. कोणताच पक्ष नाहीये. कारण या एरियामध्ये जेवढे पक्ष आले ना प्रचाराला तेवढे सगळे पक्ष त्यांच्याबरोबर फिरणाऱ्या माणसांच्या गल्लीतली कामं केली. त्यांच्या घरची बी कामं केली असतील. पण बाकी पब्लिकची कोणाची कामं नाही केलेली. आम्ही वोटं देऊन बाजूला झालो पण आमची कामं कुणी नाही केलेली. प्रत्येकाच्या घरची सकाळी ना आमच्या गल्लीमध्ये सकाळी 6 वाजता होती का तर 6ला पाणी येतं. आज ही ओरडणार तुझी मोटर बंद कर. उद्या ती ओरडणार तुझी मोटर बंद कर. ही सकाळ आमची सकाळ अशी असती. आमच्या पोरांना सकाळी खेळायला बोलवलं ना बाहेर ही बोलते अरे इथं खेळू नका आमचं दार. अरे आमची पोरं खेळणार कुठे. एवढी घाण आहे. मैदानं नाहीत. मैदानं पाहिजे. मैदानात हवेतच ना. या मैदानामध्ये बघा तुम्ही हा रोड बनवलाय तर पोरं आमचे खेळायला आले ना तर पोरं खेळणार तर कुठे. एवढी घाण आहे. तुमचे सफाई कामगार 15 दिवसांनी एक येणार आणि तो पण तुम्ही पगार देत नाही त्याला. तो आमच्याकडे झाडू मारला म्हणून आज लगेच आम्हाला 10 रुपये मागून घेऊन जाणार.
मग आम्ही काय घरात बसून झाडं लावलेत आमचे 10,000 रुपये काढून द्या. आज तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम घेऊन नगरसेवक तुमचे जे नगरसेवक होते मधल्या काळात त्यांच्याकडे गेलात की नाही? नगरसेवकांना भेटायला ऍप्लिकेशन द्या, मग त्यांचे ते लोक त्यांना नगरसेवक ऍप्लिकेशन मागतात. मग ऍप्लिकेशन दिल्याशिवाय त्या एरियात कामं नाही होत. आणि ऍप्लिकेशन दिलं ना, तर जे त्यांच्याबरोबर फिरतात त्यांच्या एरियाची कामं होणार, त्या माणसांच्या गलीतली कामं होणार. ज्या लोक त्यांच्याबरोबर फिरत ना त्यांची कामं कधी नाही झालेली आहेत आणि कधी होणार पण नाहीत. आता तर असं वाटतं ना की प्रचाराला पण ह्या एरियामध्ये बंदी करावी. पाणी का बंदी का? कशाला प्रचार करायचा? कशाला तुम्ही आमच्याकडे? अरे आम्ही आमचे प्रॉब्लेम नाही सोडवत, तर तुम्ही आमच्या एरियात प्रचाराला कशाला येता? कशी बंदी घालणार तुम्ही? काय बंदी करायची? जर सगळ्यांनी ठरवलं असतं तर ना कोणाला एरियाच्या आत नाही दिलं तर तुम्ही प्रचार बाहेरून करा. आमच्या इथं तुम्ही काय कामं केली का? तर आमच्या इथं प्रचार करा. मग लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? लाडक्या बहिणीचे पैसे हा येतात ना, येतात. विधानसभेला कोणाला मत दिलं? त्यावेळेस मामांना दिलेलं मत. मामा म्हणजे शिंदेना. ऐका, लाडक्या बहिणीचे पैसे येतात ना, त्याच्या डबल टॅक्स माझ्या नवऱ्याचा आणि माझा पगाराचा कापतात. हां, मग माझ्या टॅक्सच्या जीवावरती मी जगते. लाडक्या बहिणीचे पैसे येऊ नाही तर कुठल्या सुविधेचे पैसे येऊ, कारण पब्लिकचा टॅक्स कापते ना, ते टॅक्स तुम्ही लोक गव्हर्नमेंटवाल्यांना वाटून पगारात पैसे वाटता. आता लाडक्या बहिणीच्या पैशाचे कुठले निधी कुठे कुठे फिरवले, ज्यांचा निधी फिरवला त्यांना किती त्रास झाला असेल हे माहिती आहे का आम्हाला? घेणारे सगळे घेऊन मजा करतात, पण ज्या लोकांचा निधी खरोखर फिरवला तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाखाली इलेक्शनसाठी, त्यांचं काय झालं? ते लोक बसले ना वाट बघतच. हा प्रॉब्लेम आहे. मला सांगा एक दुसरा स्थानिक मुद्दा घेऊया आपण. काकू तुम्ही पण या. आता मुंबईच्या इलेक्शनमध्ये मराठीचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का? वाटतो. बोला. मराठी माणूसच आला पाहिजे. का असं का? मला असं वाटत नाही. मला असं वाटतं जो आमच्या एरियातल्या सगळ्यांची कामं करेल ना असा माणूस द्या. मला मराठी पाहिजे का मुसलमान आहे का कोणता, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ठाकरे बंधू जे आहेत खूप अपेक्षेने त्यांनी युती केली मराठी माणसाच्या भरोश्यावरती. केली ना, करोना काळामध्ये भरपूर साथ दिली नाही कोणी ठाकरे बंधूंनी, उद्धव ठाकरेंनी. करोनामध्ये भरपूर लोकांना त्यांनी म्हणजे भरपूर मदत केलेली आहे उद्धव ठाकरे सरांनी. आताचं काय मग? आता देणार का त्यांना संधी ठाकरेंना? हो देणार ना. शिवसेनेने आम्हाला भरपूर मदत केलेली, त्यांना देणार ना संधी. कोणती शिवसेना? उद्धव ठाकरेंची. ओरिजिनल कोणती आहे? ठाकरेंचीच ना, धनुष्यबाण. धनुष्यबाण नाही ना, धनुष्यबाण गेलं शिंदेकडे. मशाल. हां. आणि तुम्ही बोलताय कोण कोणासोबत आहे. कपडे बदलायला जास्त वेळ लागतो, आता पक्ष बदलायला वेळ लागत नाही. रात्री न्यूज बघितली तर तो त्या पक्षामध्ये असतो, सकाळी न्यूज बघितली तर भलत्याच पक्षामध्ये असतो. आम्ही कसं काय सांगू शकतो की कोण कोणत्या पक्षामध्ये? मग पक्ष बदलायला वेळच लागत नाही आता. सोपं झालंय पक्ष बदल. हो, खूप सोपं झालंय. का बदलतात पक्ष? काय वाटतं पक्ष का बदलतात? सत्ता येण्यासाठी तर पक्ष बदलतात ना. तुम्ही सत्तेमध्ये आज ह्यांच्या सत्तेला जर कमी मतं पडली ना तर ह्यांच्या सत्तेमधला माणूस त्याला काय ना काहीतरी करून तो त्यांच्या पक्षामध्ये जातो. फक्त पैशाचा खेळ आहे. पैशाच्या जीवावर राजकारण चालतं. पब्लिकला काय त्रास होतो ते राजकारण बघत नाही. आता इलेक्शन आलं ना, आमच्या घरी बघा तुम्हाला सांगतो, राशन येणार, साड्या येणार, सगळं येणार आमच्या घरपोच. आतापर्यंत सगळे येणार. आता आमच्या एरियातला किती जणांचे ना वोटर आयडी नाही बनलेले आहेत, आधार कार्ड नसतील, ते कोण नाही बनवायला येणार आहेत. पण तुमचं राशन आम्हाला येणार आता सगळ्यांचं 5-5 किलो. अरे तुमच्या 5 किलो राशन महिन्याला येतं किती इलेक्शनच्या टायमाला. बाकीच्या वर्षभर काय तुम्ही लोक आम्हाला देता काय? आम्ही खात नाही आमचं कमवून? आम्हाला आहे ना आमचा पगार, आम्ही आमच्या पगाराचा जेव जगतो ना, तेव्हा तुम्ही देता का आम्हाला? नाही ना. आम्हाला एवढा त्रास आहे ना सध्याला की आम्हाला खरंच असं वाटतं ना कोणीच नाही निवडून यावं. साले जो बी निवडून येणार त्याने आमच्या एरियाचं जर काम केलं ना तर त्याला परत या एरियामध्ये एंट्री भेटेल. जर त्याने आमच्या एरियातलं काम नाही केलं ना तर खरोखर सांगते की आमच्या मंडळाच्या माणसांनी पण ना गेटवरूनच पळवून लावावं. आणि नाही जमत ना तर बायकांना सांगा आम्ही पळवून लावतो. कारण सकाळचा होणारा त्रास हा फक्त बायकांचा असतो. जेंट्स लोक उठतात, आंघोळ करतात आणि डबे घेऊन कामाला पळून जातात. पाठीमागं बायकांना पाणी पाहिजे, पोरांना शाळेत सोडायला जायचे. शाळेच्या रस्त्यामध्ये आता जी झोपडपट्टी खाली केली त्या एरियामधून पोरं संध्याकाळी जेव्हा रात्री येतात, तो एरिया बघितला का तुम्ही? बघायला तर घाबरून झाला. आता सध्याला एवढे पोरापोरी चोरतात म्हणून पब्लिकमध्ये हंगामा चालू आहे. पण त्या एरियामध्ये लाईटिंग नाही आहेत, काय नाही. त्या एरियातून माणसं जाणार कसे? जवान पोरीतून बाजारात जातात. एवढा सुमसाम एरिया येतो. तुम्ही पत्रे लावून बाजूला झालात, पण तिथून जे लोक जाणार त्यांचं काय होणार सांगा? आमच्या तर 4-4, 5-5 वर्षाच्या म्हणजे बेसिकली मराठीच्या मुद्द्यावरती निवडणूक करू नका असं तुमचं म्हणणं आहे, सोयी सुविधांवरती करा. तुमचं काय म्हणणं आहे? हमारा भी रूम का ही है क्या? अभी उधर पीछे नहीं मुझे बताइए आप किसको, तुम्ही कुणाला संधी देणार? ठाकरेंना देणार की शिंदे फडणवीसांना देणार? नहीं ठाकरे, ठाकरेंना का? अपना आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे का पण? अपना मराठीत बोला, मराठी चांगलं असेल तुमचं. मिसाल. हाँ मिसाल. मसाल हमारा मसाल है. क्यों मशाल क्यों? कि उन्होंने ना कभी जाति पाति पे उन्होंने वो नहीं किए. महाराष्ट्र में कितने भी भैया रहे हैं या कोई भी रहा है, उन्होंने कभी ये नहीं बोले कि इनको निकालो उनको वो ते लोक तर आज पण बोलतात की ते हिंदुत्ववादी आहेत म्हणून. हाँ अभी देखो कितना वो बोलते हैं आज भी हम हिंदुत्ववादी है. नहीं
हमने कभी नहीं उनको सुने, हम कभी नहीं। बाला साहब तो हिंदुत्व की राजनीति करते थे। भले साहब करते थे, उन्होंने किए नहीं किए, हम जब ही नहीं थे, मगर अभी जब से हम बम्बई आए तो हमने नहीं सुने हैं और हम उनके लिए काम कर रहे हैं। शिंदे साहब से क्या प्रॉब्लम है? हमें कुछ किसी से कुछ वो नहीं है, मगर खाली थोड़ा से है कि हमारे लिए जो काम कर रहा है, जो देख रहा है, हम उसके लिए देख रहे हैं। और अब रही हमारे एरिया का बात, तो अभी एरिया में कैसा है ना, देखो शिंदे साहब ने जो शिफ्टिंग दिया था, तो शिंदे साहब को एक लाइन से पूरा पात्र करा के देना चाहिए। अभी नहीं किया, हाँ वो आधा किया। वो आधा किए कैसा, अभी पीछे पब्लिक है जो उन्होंने पात्र वो उठा के दे दिए, जो अपात्र है वो पड़े हैं। अभी वहाँ पे बच्चे कितना चोरी हो रहा है, आप तो देख रहे हैं बच्चे कितनी चोरी हो। तो इन्होंने अभी प्रॉब्लेम बताया वो मला सांगा, सध्या राजकारणात कोणत्या नेत्याचा सगळ्यात जास्त राग येतो? काँग्रेस पक्षाचा सगळ्यात जास्त राग येतो। का हो? 20 वर्ष आमच्या इथं काँग्रेसची सत्ता चालली, 20 ते 25 वर्ष मजबूत सत्ता चालली, पण 20 वर्षामध्ये लाद्यांची कामं किती झाली आणि आमच्या घरांमध्ये पाण्याची सोय किती झाली ना ते सांगा। काँग्रेसने का नाही? काकू तुम्हाला कोणत्या नेत्याचा पक्षाचा राग येतो? राग येण्याचं आमच्यासाठी जे कामं करणार त्यांना आम्ही निवडून सध्या कुणाचा राग येतो? राग तर सगळ्यांचाच येणार, कामच करत नाही तर तुम्ही सांगा। काँग्रेस कारण खूप महागाई केली, खूप महागाई, इतकी महागाई झाली। काँग्रेसमध्ये जेव्हा इंदिरा गांधी होती तेव्हा किती स्वस्त होतं। इंदिरा गांधी जशा गेल्या आणि हे काँग्रेसचे सध्या जे नवीनच उमेदवार जे आलेले आहेत त्यांनी एवढी महागाई करून ठेवली। काँग्रेसचा बेसिकली तुम्हाला राग येतो? मी काय बोलते, आता जे 40,000 वाल्यांचे जे नंबर लागले ते जे मामा आहेत, मामाची ती सेक्रेटरी आहे ना, ते पूजा गावडे, ते 1200 रुपये घेत्या। पण कशामुळे 1200 रुपये घेत्या? अदानींनी झोपड्या खाली करायला सांगितले, 1200 करोड दिले एकनाथ शिंदेले, ते 1200 करोड गेले कुठं? ते गेले कुठं? फुकट गेले का? ते आमच्याकडनं 1200 रुपये वसूल करतात आणि तिथं अदानीकडनं पण वसूल केलेले आहेत आणि अर्धे घरं दिलेत आणि अर्धे घरं नाही दिले। तिथं अदानीने काय सांगितलं की पुरा झोपड्या खाली पाहिजे आम्हाला, मग याने असं का करायला लागलाय? हे आमचं बघा, बाजूचा रूम सगळा पडलाय, समोरचा पडलाय, तर आमचा माणूस पॅरलेक झाला, 6 वर्ष जाग्यावर होता, तेव्हा मग मीटर आमचा गेला होता कापून, तरी लगेच घेतला आम्ही, तरी आमचा रूम अपात्र केला। मी इथं एकटीच राहते, का अपात्र केला? बाजूचं सगळं पडलंय, समोरचं पडलंय, मी कशी राहणार बरं एकटी? अंगावर माया पडलं तर मी मारणार, यांना काय फरक पडणार आहे? 300 रुपयाचा रूम आहे आमचा, जमाना झाला आम्ही रूम घेतल्याला, पत्र होता, सारवायचं होतं, आम्ही कसे दिवस काढले तिथं, आता बी काढतो। आमचा रूम का अपात्र केला? फक्त 2च रूम राहिलेत आमच्या गल्लीमध्ये, कसं राहायचं आम्ही? भीती नाही वाटत का? मग भीती वाटते कुठेतरी। मग आता यांचे जे प्रॉब्लेम, आता व्हिज्युअल पण आपण मगाशी घेतले, लादीपासून ते छतापर्यंत, म्हणजे आपण ज्या लादीवर चालतो ती लादी आणि आपल्या डोक्यावर जे असतं ते छत, या छतापर्यंत सगळेच प्रॉब्लेम्स आहेत खरं तर या मंडळींचे। आणि इकडची अवस्था जर आपण पाहिली तर खूप जास्त भीषण अवस्था आहे खरं तर इकडची। आणि अर्थात या निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीच्या आधी हा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह अर्थात झालाच पाहिजे। ही रिक्षा घेऊन आपण सध्या कुर्ल्यातच फिरतोय, मगाशी एका ठिकाणी आपण लोकांशी संवाद साधला, आता अजून थोडंसं आपण पुढे आलेलो आहे। जसं आतमध्ये जाऊ तसं जसे खड्डे जास्त आहेत तसं समस्या पण लोकांच्या खूप जास्त आहेत। माझ्यासोबत काही मंडळी आहेत। आजी, काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे, 10 किती ते पुरी चाळ होती ना, आमचे 4 घरं ठुल्यात, जुने असून बी एकच घर आहे आमचं। किती वर्ष राहत? 50 वर्ष होत आलं आता। आणि जे 5-5, 6-6 घर आहे त्यांना उठवलं आणि आमचं नाही उठवलं। गल्ली बघा आमची, चालता येत नाही, म्हाताऱ्या वयाने कसं जायचं? तिकडलं केलं आणि आमचं नाही केलं, मग कसं राहायचं या घराने सांगा? नेत्यांशी बोललात की नाही? नेत्यांशी नेता तर आमच्याकडे कुठे येतोय? येतच नाही, फक्त तिकडं येतो आणि जातो। का तर पकडायचं ना काहीतरी? एकटीनेच पकडायचा का? आमचा तो काहीच दखल घेत नाही, तिकडल्या तिकडंच घेतो, म्हणजे त्याचे खास माणसं आहे त्यांची, आमची नाही घेत। काय सांगायचं सांगा? नळाला पाणी येतं का तुमच्याकडे? नळाला पाणी 8-8 हजार घेतले सगळ्याकडून, 10 का काही नळ आहेत, 8 हजार घेतले एक नळाचे। तिकडून फ्री सांगितली होती, इकडं पैसे वसूल केले 8-8 हजार। राग येत नाही का? राग येतो, मग झगडं आता तो वय राहिलं का झगडा करायचं? हो का, झगडा करायला वय लागतं का? एवढं तुम्ही बोलताय जोरात। तसं आहे ताकद, पण आपण म्हणतो जाऊ द्या।
काळ काय चाललाय हे बोलतो आपण, पण त्यांना समजायला पाहिजे ना. तोडणाराला तोडाव कसे 4 घरं इथले नाही, एखाद्या बाईला बाबानी धरावा, एखाद्या बाईला धरावा बाबानी. कोणाचे मोबाईल जात्यात तर कोणाचं पैसे जात्यात. आता कुणाकडून अपेक्षा आहे तुमची, कोणत्या नेत्याकडून अपेक्षा आहे? आता जे आमचं चांगलं करण त्यालाच आम्ही देणार. आता मी तुम्हाला ऑप्शन देऊ. देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, मग आपले काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आहेत, राहुल गांधी, मग ठाकरे बंधू आहेत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. कोणाला देणार संधी? आमची इच्छा होईन त्यालाच देणार. आता ते इच्छा झाली असेल ना मतदानाला आता. सांगून जमतं का? हा, यालाच देणार. काँग्रेस काँग्रेसला देणार का? आता मगाशी बाहेर लोक बोलले काँग्रेसने काय कामं केली नाही. ते करू नाही तर नाही करू. जेव्हा इंदिरा गांधी होते आम्हाला राशन बरोबर भेटत होतं, सगळं भेटत होतं. आता आता ते ठाकरे बंधू पण एकत्र आले, त्यांचं असं आहे की मराठी माणसाने आता तरी मत द्यावं आपल्याला. त्यांना नाही देणार संधी ठाकरेंना. जेव्हा इच्छाला येईन तेव्हा बोललं ना, तर आमची इच्छा येईन तर त्यालाच देणार आहे आम्ही. राज ठाकरे असू नाही तर कुणी बी असू. आता उद्धव ठाकरे. कुणी बी असू. आता लय वैताग आलाय त्या खोल्यांचा बी. काकू तुम्ही बोला, कुणाला देणार मत यावेळेला? आम्ही हे बघा, जे आमचं इकडे चांगलं करण त्यांनाच आम्ही मत देऊ. हे बघा, तो नंतरचा भाग झाला. आई तुम्हाला मत द्यावं लागणार, नंतर चांगलं काम होणार. देणार, पण आम्ही असं सांगू शकत नाही. जेव्हा आमचं इकडं चांगलं करणं, आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला घर भेटन, आम्ही ज्याला मत देईन आमच्या मागं तो उभा राहीन चांगला, आम्ही त्यालाच मत देणार. कोण उभं राहिलं असं वाटतं का? कोणी उभं राहील बाबा आता? आता राहील ना, आपलं कोण राहणार आहे? इतकी वर्ष राहिलं नाही कोणी. बघू आता त्यांना, आम्ही जे आपल्या पाठीशी राहीन त्यांनाच आम्ही मत देऊ. बस, आम्हाला दुसरं काही नाही. आणि आमच्या इथे एवढा त्रास होतो. शिंदे साहेबांबद्दल काय मत आहे तुमचं? शिंदेसाहेब आपले चांगले आहेत. आपले सगळ्या बहिणींसाठी त्यांनी एवढं केलंय आपल्या. मग काय काय म्हाताऱ्या बाया ठुल्यात त्या लाद्या काम करून खातेत आणि तरण्या बायांना पैसे चालू केले. हे काय चांगलं आहे का? अरे पेन्शन लावा म्हाताऱ्या बायांना तर फायदा आहे. तरुण बाया बघताय तुम्ही, त्यांना बहिणीला पैसे लावू देत आहे. म्हाताऱ्या बायांनी काय करायचं? घरकाम करून खायचे का? कोणाचा लेख चांगला आहे, कोणाचा हे, त्यांनी काय करायचं? तुम्ही नाराज आहात शिंदेवरती? मग माझं बी आडनाव शिंदे, गंगूबाई शिंदे. काय करायचं त्या शिंद्याला? हा, काय करायचं त्या शिंद्याला? मला किती रुपये पाहिजे महिन्याला सांगा, आम्ही बोलतो शिंदेना. आम्हाला जास्त हे नाही, काहीतरी आमच्या पोटापुरतं देवा. म्हाताऱ्या बायाचं सगळ्यांचं हे करावा. तुम्हाला एक विचारू मी, ते एकनाथ शिंदे माहिती रिक्षा चालवायचे? मला माहिती, हे बी रिक्षा चालवायचा. मग ते मुख्यमंत्री झाले, बरोबर? हा, आता मी पण रिक्षा चालवतो, मी मुख्यमंत्री होईन का? होईन ना, होईन. आई अंबाबाई करून. आपण लोकांशी चर्चा केली. कुठेही रोष आहे लोकांच्या मनामध्ये. खरं तर इथेच कुर्ल्यामध्ये मी आहे, इकडे लोकांच्या घराचा प्रश्न आहे, SRAचा प्रश्न आहे, आणि एकंदरीत आपण चिडचिड आपण लोकांची किती होते ती पाहिली. आणि नक्कीच ही जी चिडचिड आहे, हा जो राग आहे, या वेळेला मतदान पेटीवरती येणार ना. हो, आलो. हे झालं की तुमच्याकडे येणार. मी जाणार नाही आज. आज आज कुर्ला सोडत नाही मी. हा, बरोबर. काकू 2 मिनिट थांबा. हे बंद करतो आणि तुमच्यासोबत येतो मी. तर असेच राहा माझ्यासोबत. आता कुर्ल्यात होतो, कुर्ल्यातून आता कुठे जायचं हे बघूया. हळूहळू मुंबई फिरू. वेळ आहे आपल्याकडे, निवडणुकीला 20 दिवस आहेत आपल्याकडे, पण वेळ आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाऊ ही रिक्षा घेऊन, आणि आज सर्व जनतेचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हा सगळा जो राग आहे लोकांचा, हा बाहेर काढू.